भाजपमध्ये जात आहेत. सध्या ठाकरे गटातून सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षात जातात, काय सांगा? ते कसं आहे, ज्याला ज्याला जसा जसा अनुभव येत जातो तिथला तसा तसा ती लोक नेते मंडळी त्यांचा त्यांचा निर्णय सुरक्षित घर शोधत असतात. आम्ही 3 वर्षापूर्वी शोधलं. काही लोकांना उशिरा ते आता पटलं, कारण यामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला घडवलं, शिवसेना उभी केली, आंदोलन करायला शिकवलं, संघर्ष केला. आणि ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती हा पक्ष मोठा केला, त्यांची विचारधारा जर त्यांचे पुढची लोक उभाटाचे जर त्यांच्या विचारधारेपासून बाजूला जात असतील तर लोकांना हळूहळू कळतं की आता हे तर फक्त स्वार्थ शिल्लक राहिलेला आहे. आणि त्यामुळे अशी मंडळी आमच्या सुद्धा संपर्कात आहेत. तुम्ही आता संजय बाबा गाडगेंचं उदाहरण दिलं, ठीक आहे, पण रोज आमच्याकडे प्रवेश चाललेत. आमचे उभाटाचे मोठे नेते मुंबईतले संजय गाडी, शिवसेनेच्या उपनेत्या, त्यांच्या पत्नी संजना गाडी, लाखो हजारो शिवसैनिकांच्या सत्तेने उभाटाच्या लोकांच्या समवेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. रोज नवीन नवीन लोक येत आहेत. त्यामुळे आपण बघाल, या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार जर कोणी जिवंत ठेवले असतील तर ते धनुष्यबाण या चिन्हाखालच्या शिवसेनेनं आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठेवलेले आहेत. त्यामुळे शिवसेना ही दिवसेंदिवस अधिक भक्कम झालेली तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळेल. नमो शेतकरी योजनेच्या ह्याच्यातनं जे 1500 रुपये ज्या महिलांना मिळतात त्या महिलांना लाडक्या बहिणीमध्ये 500 रुपये मिळतील असा सध्या बातम्या आहेत. आणि त्यावरती संजय राऊत म्हणतायत की तुम्ही 500 रुपये मतांची किंमत केली लाडक्या बहिणींची, आता 0 किंमत करा. 1500 रुपये सुद्धा किंमत होऊ शकत नाही, 500 रुपये सुद्धा किंमत होऊ शकत नाही, 5 लाख रुपये सुद्धा किंमत होऊ शकत नाही. माझ्या लाडक्या बहिणींची पैशात किंमत होऊ शकत नाही. जे 1500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आपण महिलांना दिले, ती फुल न फुलाची पाकळी महिलांना भाऊबीज भेट म्हणून, रक्षाबंधन भेट म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ही योजना चालू केली. या योजनेचं, या पैशाचं मोल रकमेत या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि जर काय असं असेल की संजय राऊत म्हणतात तसं की 500 रुपये केले का आणि 1500 रुपये केले का, या बाबतीत अधिकृत भूमिका राज्य सरकारनं अजून कुठलीही घेतलेली नाही. मुंबईतील राजभवनाची 48 एकर जमीन आहे, त्या जमिनीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधावं अशी मागणी काल पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. नाही, आता ऑलरेडी अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या परवानग्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. काही परवानग्या मिळाल्या होत्या, त्या परवानग्यामध्ये सुधारित परवानग्या आपल्याला घ्याव्या लागतात. त्याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाची वॉर रूम त्याचा डेली फॉलोअप या ठिकाणी करताय. आता सुद्धा मागं 2 बैठकांमध्ये त्याच्यावर चर्चा झाली आणि त्या परवानग्या दिल्लीच्या गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा आहेत, कोस्टल गार्डच्या बऱ्याचशा आहेत. तर त्या परवानग्या मिळवायसाठी प्रयत्न निश्चितपणानं सगळ्यांचे आमचे या ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे जी जागा निश्चित केलेली आहे तिथं स्मारक करण्यासाठी राज्य सरकार बांधील आहे. माननीय छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांनी काय मागणी केली ती मी ऐकलं नाही. मी पाहतो कुठं मला पाहायला मिळालं तर, आणि मग त्याच्यावर बोलतो. त्यांनी असं पण सांगितलंय की अरबी समुद्रामध्ये स्मारक बांधणार ते चांगलं आहे, परंतु ते पर्यावरणीय आपत्तीमुळे प्रॉब्लेम येतो. आपण त्याच्यासाठी सगळ्या परवानग्या घेतोय. सिक्युरिटी मेजर्स म्हणजे ते सुरक्षित असावं. जसा एक दुर्दैवानं अनुभव आपल्याला कोकणामधला आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा, त्या पार्श्वभूमीवरती अधिक भक्कम ते स्मारक करण्याच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टींची राज्य सरकार खबरदारी घेत आहे. राज्य सरकारनं जो निर्णय घेतलाय अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करायचा, त्या निर्णयाशी राज्य सरकार ठाम आहे.